बरं, थोडा राजकारणाचा जर विषय घेतला गेला तर कोकण कसा बहुआयामी आहे. त्यामुळे आणि आपण कोकणातले आहात म्हणून अर्थात हा विषय येणं स्वाभाविक आहे की भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे देखील कोकणातलेच आहेत. प्रदेशाध्यक्ष पद सांभाळल्यानंतर अनेक नेते भाजपमध्ये जातील असा एक ऑरा तयार केला गेला होता किंवा त्याची चर्चा देखील होती. आता वैभव खेडेकर पण जाणारच आहेत. इथे देखील आपल्याला भाजप आणि शिवसेनेमध्ये चढाओढ दिसते. चढाओढ असं मी मानणार नाही, परंतु प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आता आमच्याकडे माजी आमदार संजय कदम साहेब आले, त्याच्यानंतर माजी आमदार राजन साळवी साहेब आले, त्याच्यानंतर गुहागरमधले काही जिल्हा परिषदेचे सदस्य आले, अजूनही काही मंडळी जिल्ह्यातली आमच्याकडे प्रवेश करणार आहेत. त्याच्यामुळे महायुती जरी असली तरी प्रत्येकजण प्रत्येकाचा पक्ष वाढवतोय, त्याच्यामुळे दुःख असण्याचं काही कारण नाही. फक्त एकच महत्त्वाची गोष्ट आहे की राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही महायुती म्हणून विचार करतोय हे देखील कोकणामध्ये आम्ही सगळ्यांनी, म्हणजे रवींद्र चव्हाण असतील, नारायणराव राणे असतील, निलेश राणे असतील, नितेश राणे असतील, आता माझे बंधू देखील आमदार आहेत ते असतील, मी असेन, योगेश कदम असतील, शेखर निकम असतील, यांनी दाखवून दिलं आहे. काही लोक 365 दिवस राजकारण करतात, परंतु कोकणातला संस्कार आणि तसा तो महाराष्ट्राचा संस्कार आहे की राजकारण हे निवडणुकांपुरतं केलं पाहिजे आणि निवडणुकांनंतर आपल्या विभागाचा विकास केला पाहिजे, आपल्या रिजनचा विकास केला पाहिजे. हे धोरण डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतो आहे.